रुजुता सोमण भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कथक नृत्यांगना आणि रुजुता सोमण कल्चरल अकादमीच्या संस्थापक आहेत. दिवंगत गुरु पंडिता डॉक्टर रोहिणी भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रशिक्षण घेतलंय. पुणे विद्यापीठातून कथकमध्ये त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलाय. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडून त्यांना ताल आणि लयाबद्दलचं सखोल मार्गदर्शन लाभलंय. रुजुता या ऋत्विक फाउंडेशनच्या सर्जनशील सल्लागार आणि पुण्यातील ईशान्य आर्ट अँड कल्चर क्लबमध्ये कार्यरत आहेत. रुजुता यांना उत्कृष्ट नृत्य योगदानासाठी श्री नंदिनी पुरस्कार आणि डॉक्टर विजया भालेराव कथक नृत्य पुरस्कार लाभलाय. त्यांच्या मेगा प्रोडक्शन राजहंसनी मृणालिनी साराभाई कोरिओग्राफी अवॉर्डही जिंकलेला आहे. रुजुता यांनी कथकचं जागतिक स्तरावर प्रदर्शन केलंय, ज्यामध्ये चीन, फ्रान्स, UK, जर्मनीमधील कामगिरीचा समावेश आहे. ICCRच्या पॅनलसह त्यांनी कथकच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार करत 7 युरोपियन देशांमध्ये प्रवास केला. स्टेज परफॉर्मन्स सोबतच श्रीमती रुजुता यांनी बयो आणि मायबाप सारख्या मराठी चित्रपटांमध्ये योगदान देत चित्रपट नृत्य दिग्दर्शनातही पाऊल ठेवलंय. प्रोडक्शन आणि सहयोगाच्या समृद्ध भांडारासह रुजुता सोमण कथक नृत्याच्या जगामध्ये एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रात काम करण्याचे विविध करिअरमधील पर्याय, फायदे आणि तोटे याबाबत रुजुता आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार, मी रुजुता सोमण, कथक प्रोफेशनल. मी आज आपल्याबरोबर नृत्यामध्ये काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दल थोडीफार आपल्याबरोबर चर्चा करणार आहे. तर त्याआधी थोडंसं नृत्याबद्दल, म्हणजे त्याचा 10 वर्षापूर्वीचा मागोवा घेतला तर आता ह्या काळामध्ये बदल झाले आहेत आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या आहेत आणि मुख्य नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे अनेक ह्या क्षेत्रातले मोठे गुरु आणि नर्तक ह्यांचं हे कंटिन्युअस त्यांनी घेतलेले एफर्ट्स ह्यामागे ते एक मोठं कारण आहे. आणि आज नृत्य ह्या क्षेत्राला अतिशय प्रतिष्ठा अशी त्यांनी निर्माण करून दिली आहे. आणि ह्यामध्ये आता आणि हा भारतभर सगळ्या नृत्यशैली ज्या आहेत, ज्या काही भारतीय नृत्यशैली आहेत, त्या नुसत्याच भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा त्याची पॉप्युलॅरिटी आता वाढली आहे आणि सगळे अतिशय आवडीने ह्या कार्यक्रमांना जातात किंवा ह्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतात किंवा ह्या नृत्यशैली शिकतात आणि ह्याच्या पुढे जाऊन नृत्यामध्ये करिअरसुद्धा करतात. ह्याला आणखी एक कारण असं आहे की टेलिव्हिजन, म्हणजे ह्याच्यावर इतकी चॅनल्स वाढली आहेत की ह्या चॅनल्सवर नृत्याचे काही म्हणजे टॅलेंट शोज असतात किंवा काही कॉम्पिटिशन्स असतात. तर त्यामध्ये खूप प्रोत्साहन दिलं जातं. त्यात अनेक आपल्या नृत्यशैली या दिसतात आणि अगदी त्या छोट्या छोट्या ड्युरेशनचे कार्यक्रम असतात ते किंवा प्रेझेंटेशन्स असतात, पण तरीही त्या टेलिव्हिजन या माध्यमामुळे त्याचा खूप प्रचार प्रसार झालेला आहे. आणि शिवाय आणखी एक माध्यम म्हणजे सोशल मीडिया. तर सोशल मीडियावर देखील अनेक परफॉर्मन्सेस किंवा काही छोटी रील्स किंवा असे खूप आवडीने हे कथक प्रोफेशनल्स आणि शिवाय विद्यार्थी जन हे सगळे आपली कला वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने मांडत असतात. तर त्यामुळे ह्याचा प्रचार प्रसार खूपच झालेला आहे आणि त्याचा एक अवेअरनेस खूप वाढलेला आहे. आणि इनफॅक्ट गव्हर्मेंटनी सुद्धा, म्हणजे गव्हर्मेंटच्या अंडर काही फेस्टिवल्स होतात, नृत्याचे फेस्टिवल्स होतात. ते नुसतेच भारतात नाही तर भारताबाहेरही होतात आणि गव्हर्मेंट बॉडीज आहेत त्याच्यासाठी की ज्या ICCR, इंडियन सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्स आणि किंवा मिनिस्ट्री ऑफ कल्चर किंवा सगळ्या गव्हर्मेंट, जे महाराष्ट्र गव्हर्मेंटसारखं आहे किंवा म्हणजे स्टेट गव्हर्मेंट्स बॉडीज ज्या आहेत, ज्याचं कल्चरल सेक्शन आहे, त्याच्या थ्रूसुद्धा ह्या नृत्याचे सगळे भारतभर आणि भारताबाहेर त्याचे महोत्सव होतात किंवा त्याच्या अंडर त्याच्या फेलोशिप्स आहेत, काही स्कॉलरशिप्स आहेत.
तर त्यामुळे ह्याचा खूपच स्कोप वाढलेला आहे आणि नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. जो पूर्वी केवळ छंद म्हणून किंवा एक एंटरटेनमेंट म्हणून किंवा असंच त्याच्याकडे बघितलं जायचं. आणि खरं सांगायचं तर छंद हा जो असतो, आपण जो जोपासतो तो आपल्या आवडीचा असतो. तर ही आवड जेव्हा करिअरमध्ये जेव्हा ती कन्व्हर्ट होते, तेव्हा खरंच त्याचा आपल्याला जास्त आनंद घेता येतो. आणि अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज पण आता उपलब्ध झालेल्या आहेत. तर हा खूपच आता ह्या गेल्या 10 वर्षांमध्ये झालेला फरक आहे. आणि शिवाय इंटरनेटमुळे ह्याची म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे म्हणजे ते लिमिटेड नाही राहिलेलं. तर ह्या सगळ्या माध्यमांमुळे जग ॲक्च्युली जवळ आलं आहे आणि ती देवाणघेवाण वाढली आहे किंवा कोलॅबोरेटिव्ह काम चाललेलं आहे, की केवळ नृत्य म्हणजे नृत्य नाही, तर नृत्य आणि संगीत किंवा नृत्य आणि भारतीय संगीत किंवा नृत्य आणि वेस्टर्न काही म्युझिकचे फॉर्म्स किंवा डान्स फॉर्म्स ह्याच्यामध्ये पण कोलॅबोरेशन होत असतं. आणि नुसतेच नृत्य नाही, म्हणजे जसं मी संगीत हा उल्लेख केला, तर तसंच नाट्य हा पण भाग आहे. तर नृत्य आणि नाट्य ह्यांची पण कोलॅबोरेशन्स होत असतात. तर हे खूप त्याचा स्कोप वाढतो आहे. तर हा अतिशय लक्षणीय असा मी म्हणेन की ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे. खूप पॉझिटिव्ह बदल झालेला आहे. आता करिअर म्हणलं की आपल्यासमोर प्रश्न पडतो की नृत्यामध्ये करिअर म्हणजे काय? तर आता हा खरंच जसं मी आत्ता उल्लेख केला, तर इतके प्लॅटफॉर्म्स आता क्रिएट झालेत. तर त्याचप्रमाणे ह्या प्लॅटफॉर्म्सवर जाण्यासाठीची जी तयारी असते, त्या तयारीसाठी काही ट्रेनिंग लागतं. तर ऑफकोर्स पहिलं जे करिअर असतं ते टीचिंग हे करिअर तुमचं होऊ शकतं. म्हणजे ह्यामध्ये पूर्णतः शिक्षण घेणं आणि ह्या इंडियन क्लासिकल आर्ट फॉर्म्स ज्या आहेत त्यामध्ये अतिशय मेहनत लागते. म्हणजे अनेक वर्ष ही कला जोपासावी लागते, ती पूर्णपणे आधी शिकावी लागते. तर त्यामध्ये मिनिमम एक तुमचं एक 7-8 वर्ष तरी मिनिमम ट्रेनिंग त्यामध्ये आवश्यक असतं. आणि एखाद्या शिक्षक किंवा मोठे गुरु असतात त्याच्यासाठी किंवा गुरुकुल असतं किंवा आता खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्स निघालेले आहेत. आणि काही इन्स्टिट्यूट्स गव्हर्नमेंटशी अफिलिएटेड आहेत, काही युनिव्हर्सिटीजशी अफिलिएटेड आहेत आणि त्याच्या अंडर अनेक काही डान्स कोर्सेस असतात की जे सर्टिफाईड असतात. तर अतिशय चांगल्या दर्जाचं असं तुम्हाला शिक्षण इथे प्राप्त होतं. त्याची मूल्य तुम्हाला कळतात त्या नृत्याची, त्या नृत्यशैलीची. तर ह्या नृत्यशैलीमध्ये पूर्णपणे तुमचं शिक्षण आणि ते शिकवणं, तर हे शिकवणं हे तुमचं एक करिअर होऊ शकतं. आणि त्या शिकवण्याच्या ह्याच्यातसुद्धा नुसतंच नृत्य शिकवणं असं नाही, तर ह्याचे डिग्री कोर्सेस आहेत किंवा म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD असे सगळे कोर्सेस आहेत. तर हे शिकवत असताना तुम्ही हे डिग्री कोर्सेस केल्यानंतर नेट सेटच्या एक्झाम्स देऊन तुम्ही प्रोफेसर म्हणून सुद्धा ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला काम करता येतं. आणि तुम्ही एकदा PhDची डिग्री घेतलीत की नुसतंच भारतातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाही, तर भारताबाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये देखील तुम्हाला प्रोफेसरशिप तुम्हाला करता येते. तर ही एक मोठी उपलब्धता आहे. आणि नुसतं नृत्य शिकवणं नाही, तर नृत्याच्या अलाइड ज्या गोष्टी आहेत की जसं डान्स थेरपी आहे किंवा ॲप्लाइड आर्ट्स आहेत त्याच्यासाठीच्या, तर त्या देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. याशिवाय आता परत शिकवणं ह्याच्या अंडर येतं की कोरिओग्राफी. तर कोरिओग्राफी हे सुद्धा आता खूप मोठं क्षेत्र झालेलं आहे. तर कोरिओग्राफी ही आणि वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. मोठी प्रोडक्शन्स होत असतात. तर म्हणजे डान्स कंपनीज आहेत किंवा रेपर्टरीज आहेत आता गव्हर्नमेंटच्या, तर त्याच्या अंडर काही प्रोडक्शन्स होत असतात. मोठी प्रोडक्शन हाऊसेस आहेत की जे मोठे डान्स बॅलेज क्रिएट करतात आणि त्यामध्ये तुम्ही कोरिओग्राफर म्हणून तुम्ही तुमचं करिअर आजमावू शकता. आणि नंतर नुसतंच कोरिओग्राफर म्हणून नाही, तर म्हणजे तुम्ही रिहर्सल डिरेक्टर म्हणून सुद्धा त्यामध्ये एक पोस्ट असते. तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे आवश्यक असतात लोकं, आणि जी आवश्यक असतात ती तुम्ही म्हणजे वेल ट्रेन्ड डान्सर्सच लागतात.
त्याच्यासाठी. म्हणजे तुम्हाला तो सेन्स असावाच लागतो. त्यामुळे रिहर्सल डिरेक्टर म्हणून आहे किंवा एक मॅनेजमेंट त्याच्यामध्ये एक भाग येतो. तर तुम्ही हे मॅनेज करणं, हे इव्हेंट्स मॅनेज करणं किंवा त्याची पब्लिसिटी करणं किंवा त्याच्यामध्ये आणखी भाग येतात की पब्लिसिटीमध्ये आता त्याचे काही ग्लिम्सेस असतात, तर त्याचं काही म्हणजे एडिटिंग हा भाग आला, व्हिडिओग्राफी हा भाग आला. तर हे पण अलाइड गोष्टी आहेत की जी आपण म्हणू की 2 तुम्ही पॅरलल करियर्स तुम्ही डेव्हलप करू शकता. तर आजकाल हे एडिटिंग म्हणजे ही आता टेलिव्हिजन किंवा ही जी सोशल मीडिया ही माध्यमं आलेली आहेत, तर त्यामध्ये ही स्किल्स तुम्हाला असणं आवश्यक आहेत. तर त्यामुळे व्हिडिओग्राफी, एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ऑडिओ एडिटिंग, रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग, रेकॉर्डिस्ट म्हणून सुद्धा तुम्ही एस्टॅब्लिश होऊ शकता. कारण तुम्हाला संगीताचा कान असतो, नृत्य आणि संगीताचा, तुम्हाला रिदमचा सेन्स असतो. तर त्यामुळे तुम्ही ही 2 पॅरलल करियर्स तुम्ही डेव्हलप करू शकता की कोरिओग्राफर म्हणून किंवा परफॉर्मर म्हणून तर हे आहेच आहे. पण म्हणजे बीइंग अ परफॉर्मर तुम्हाला ही स्किल्स पण तुम्हाला डेव्हलप करता येतात आणि तुम्हाला जर ती आवड असेल तर तुम्ही ही पॅरलल करियर्स डेव्हलप करू शकता. बरं, त्याच्यासाठी प्रोडक्शन्स असतात, तर ह्या कोरिओग्राफीज असतात, तर त्याला सुटेबल कॉस्ट्युम्सचं कॉस्ट्यूम डिझायनिंग हा सुद्धा त्याच्यामध्ये एक पार्ट येतो. तर ते एखाद्या डान्सरलाच कळतं किंवा कोरिओग्राफरलाच कळतं की मला ह्या थीमसाठी काय कॉस्ट्यूम आवश्यक आहे. तर हा सेन्स हे जास्त डान्सर ठरवू शकतो. तर काही डान्सर्समध्ये हे स्किल आत्ताही आहे की आणि अशा आहेत डान्सर्स की त्या स्वतः कॉस्ट्यूम डिझायनिंग पण करतात. तर हे सुद्धा एक पॅरलल करियर त्याला होऊ शकतं. सो हा असा एक खूप वाईड असा स्कोप आहे. तर कोरिओग्राफी झालं, शिक्षक म्हणून तुम्ही झालात आणि प्लस तुम्ही स्वतः डान्स कंपनीज तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता आणि तुम्ही ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट फंडिंगसुद्धा तुम्हाला मिळतं. तर तुमची जर तुम्ही काही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा ट्रस्ट अशासारख्या तुम्ही लीगल एंटिटीज जर तुम्ही क्रिएट केल्यात, तर त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट फंडिंग मिळू शकतं किंवा प्रायव्हेट सेक्टर्स म्हणजे प्रायव्हेट कंपनीजकडनं तुम्हाला फंडिंग मिळू शकतं. त्याच्यानंतर आणखी एक खूप मोठा स्कोप इथे निर्माण झाला आहे, जो मी स्वतःसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे की CSR, कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर काही कंपनीज ह्या ॲक्टिव्हिटीजना खूप एनकरेज करतात की नृत्य किंवा आपल्या ज्या हेरिटेज आर्ट्स आहेत त्या कानाकोपऱ्यात पोचाव्यात आणि त्याचा अवेअरनेस वाढावा. तर तो अवेअरनेस हे म्हणजे खेडोपाडी किंवा इवन आपल्या शहराच्या थोड्याशा बाहेरच्या गावांमध्ये सुद्धा किंवा शहराच्या बॉर्डर्सवर सुद्धा किंवा शहरामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा असतात त्यातसुद्धा ह्याचा अवेअरनेस नसतो. त्यांना आपल्या शास्त्रीय कला ह्या अवगत नसतात, त्यांना माहिती नसते. तर त्यांना ती माहिती करून देणं, त्यांना अवेअर करणं, त्यांना ते शिकवणं, त्याची गोडी लावणं हा पण एक भाग असतो. तर जो सोशल वर्कच्या अंडर येतो आणि जो तुम्हाला कंपनीजकडनं त्याचं फंडिंग मिळू शकतं आणि ते तुम्ही शिकवताना म्हणजे तुम्हाला त्यामध्ये जे शिकवणारे असतात त्यांनाही ऑफकोर्स ते इन्कम मिळतं आणि हा फायदा सोसायटीला सुद्धा होतो. म्हणजे आपलं जे एक कलाकार म्हणून आपण एक देणं लागतो आपण सोसायटीला, तर तोही त्याच्यातनं उद्देश साध्य होतो. तर हा पण एक वेगळाच मार्ग आहे. आणि पुढे जाऊन डान्स थेरपी ह्याच्याशीच रिलेटेड आहे की काही स्पेशल किड्स असतात किंवा म्हणजे जे विकलांग असतात किंवा काही मनोरुग्ण असतात किंवा अशांसाठी ऑटिस्टिक किंवा अंध असे जे असतात, तर त्यांनासुद्धा आत्ता नृत्य शिकवलं जातं, नृत्य आणि संगीत. तर हेच म्हणजे NGOज असतात त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी फंडिंग असतं. तर ही पण आवड तुम्हाला ह्याच्यातनंच म्हणजे डेव्हलप होऊ शकते आणि हा एक खूप वेगळा आनंद असतो की तुम्ही अशा मुलांना तुम्ही शिकवू शकता आणि त्याचं एक आनंद आणि समाधान असतं मी म्हणेन. तर हा पण त्यातला एक स्कोप आहे आणि त्याच्यासाठी आता म्हणजे आता मी डान्स थेरपीवरच आली आहे, तर त्याचे अनेक कोर्सेस निघालेले आहेत. तर त्याचे बऱ्याच शहरांमध्ये त्याचे ऑथेंटिक असे डान्स थेरपी, मूव्हमेंट थेरपी असे त्याचे किंवा आर्ट बिकम्स थेरपी अशासारखे काही ऑथेंटिक
कोर्सेस आहेत की जे युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहेत. असे पण कोर्सेस आहेत, तुम्हाला ते इंटरनेटवर सहज तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला ते मिळतील. तर हे कोर्सेस करून, आणि जर त्याला स्पेशली तुमची सायकोलॉजीची बॅकग्राऊंड असेल, तुम्ही सायकोलॉजीमध्ये जर ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा त्याचे एक सेपरेट कोर्सेस केले तर ते जास्त फायदेशीर होतं, कारण तुम्हाला ह्या क्षेत्रात जास्त चांगल्या तऱ्हेने इन डेप्थ त्याच्यामध्ये काम करता येतं. तर डान्स थेरपी, मूव्हमेंट थेरपी हे आत्ता अतिशय मोलाचं कार्य ह्या समाजामध्ये करत आहे. म्हणजे ज्या सोसायटीजवर काही इम्पॅक्ट आहे कुठल्या तरी इन्सिडेन्सेसचा, तर त्यातनं त्यांना बाहेर काढणं किंवा वस्त्यांमध्ये जाऊन शिकवणं. नंतर जे सेक्स वर्कर्सची मुलं असतात त्यांना पण आम्ही शिकवलेलं आहे, तर हा पण त्याच्यात स्कोप आहे. तर अनेक स्तरावर समाजामध्ये आपला ह्याची उपयोगिता येऊ शकते आणि त्याचा नक्कीच आनंद त्यांना मिळतो आणि आपल्यालाही समाधान मिळतं. तर हा असा नृत्यामध्ये करिअर करण्याचा अतिशय खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झालेला आहे आणि हा अशा तऱ्हेने नृत्यामध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे. भारतामध्ये आपल्या काही शास्त्रीय नृत्यशैली प्रचलित आहेत. त्या म्हणजे कथक ही नॉर्थ इंडियन आहे, भरतनाट्यम साऊथ इंडियन आहे, त्यानंतर कुचिपुडी आंध्रमधली आहे, त्यानंतर मणिपुरी, नंतर छाऊ, ओडिसी, गोटीपुवा ह्या काही अतिशय सुंदर नृत्यशैली आहेत. त्यानंतर कथकली, मोहिनीअट्टम ह्या काही प्रसिद्ध नृत्यशैली आहेत. आणि ह्या आपल्या आपल्या प्रांतामध्ये त्या प्रांताचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य घेऊन त्या शैलींचा जन्म झाला आहे आणि त्याला आपली आपली एक त्याची धाटणी आहे, त्याचं पोश्चर म्हणू आपण, किंवा त्यांची वेशभूषा आहे, केशभूषा आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा ह्या नृत्यरचना आहे आणि त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे तर स्वतःला एक्सप्रेस करणं, म्हणजे तुम्हाला व्यक्त करणं हा मूळ भाव आहे. आणि इंट्रिकेट असं फुटवर्क म्हणजे पदसंचलन आणि हस्तक त्याचे, तर हे काही त्यामधल्या कॉमन गोष्टी आहेत की ज्या फार अतिशय सौंदर्यपूर्ण अशा आहेत. नृत्यामध्ये परिपूर्ण असं शिक्षण घेण्यासाठी, कारण आजच्या जगात ते अत्यावश्यक असं आहे, कारण तुम्ही सर्टिफाईड असणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच तुम्हाला ह्याच्यामध्ये काही स्कोप्स तुम्हाला निर्माण होतात, म्हणजे नॅशनली आणि इंटरनॅशनलीसुद्धा. तर त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर असं तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं असतं आणि प्लस तुम्ही त्यात PhD पण करू शकता. आणि हे सगळं आता जेवढे प्रांत आहेत, म्हणजे ज्या नृत्यशैली ज्या प्रांतात आहेत, जसं आंध्र किंवा मध्य प्रदेश किंवा नॉर्थ ईस्ट, तर म्हणजे कलकत्ता, दिल्ली, पुणे, मुंबई, नाशिक, तर ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आता पदवी आणि पदव्युत्तर ह्याचं शिक्षण घेता येतं. आणि त्यानंतर काही डिप्लोमा कोर्सेससुद्धा आहेत, डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. तर अगदी नामांकित अशा मी इन्स्टिट्यूशन्सचं नाव घेईन की जिथे डिप्लोमा कोर्सेस होतात. ते म्हणजे दिल्लीमध्ये कथक केंद्र आहे की जी गव्हर्नमेंटचीच बॉडी आहे, भारतीय कला केंद्र आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये नालंदा रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स आहे, नंतर कलाक्षेत्र साऊथला आहे. तर अशा अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये, पुण्यात म्हणलं तर पुण्यामध्येच 4-5 युनिव्हर्सिटीजमध्ये, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ललित कला केंद्र किंवा भारती विद्यापीठ किंवा MES कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, नंतर MIT ADT युनिव्हर्सिटी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अशा ठिकाणी हे कोर्सेस आहेत. आणि म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर ह्याचे कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर श्री युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये PhDचे कोर्सेस आहेत. आणि ऑफकोर्स पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा, भातखंडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हे सगळे PhDपर्यंतचे कोर्सेस आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला आणि प्लस अतिशय महत्त्वाची अशी संस्था आणि त्याला खूप
मान्यता आहे अशी संस्था म्हणजे अनेक वर्ष ती कार्यरत आहे, ती म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय. तर ह्याचं आता उपलब्धी अशी आहे की म्हणजे ह्याचे बिगिनिंग लेव्हल म्हणजे प्रारंभिकपासून ते पूर्ण अलंकार ह्या लेव्हलपर्यंत म्हणजे जवळजवळ 9 परीक्षा होतात. तर अशा स्टेप बाय स्टेप अशा परीक्षा आहेत त्याच्या, की ज्या तुम्ही म्हणजे युजुअली डान्स हा लहानपणापासून आपण शिकतो. तर तुम्ही शाळेत असतानापासनं ह्या तुम्ही परीक्षा सुरू करू शकता. म्हणजे बिगिनिंग लेव्हलपासनं. आणि मग अर्थात काही वयाच्या अटी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे जसजसं तुम्ही इयत्ता तुमची पुढे जाते तसतसं तुम्ही ह्या परीक्षा पण देत राहू शकता. आणि तुमचं पॅरलली जेव्हा तुमचं कॉलेजचं ग्रॅज्युएशन होतं तेव्हा साधारणतः तुम्ही विशारद कंप्लीट केलेलं असतं. म्हणजे आणि विशारद हे इज इक्विव्हॅलंट टू ग्रॅज्युएशन. आणि तेही आता UGCच्या गाईडलाईन्स अंडर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय कार्यरत आहे. तर त्यामुळे ह्याला अतिशय हे मान्यताप्राप्त असे हे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे कोर्सेस आहेत. आणि त्याचं पदव्युत्तर हे सुद्धा आता UGCच्या अंडर आहे. म्हणजे अलंकार. तर अलंकार प्रथम आणि अलंकार पूर्ण असे आहेत. म्हणजे असं बघितलं तर प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम, विशारद पूर्ण, अलंकार प्रथम, अलंकार पूर्ण आणि त्याच्यानंतर PhD अशी सुद्धा त्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऑनलाईन आता ह्या परीक्षा घेणं शक्य आहे. आणि ह्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या केवळ देशातल्या कानाकोपऱ्यात नाही तर देशाबाहेरसुद्धा अनेक देशांमध्ये याची सेंटर्स आहेत. तर त्यामुळे जे विद्यार्थी वर्ग म्हणजे जे भारतातले काही विद्यार्थी तिकडे आहेत आणि त्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि इवन फॉरेनर्ससुद्धा म्हणजे फॉरेनर स्टुडंट्स जे भारतीय नाही आहेत तर त्या देशातले लोकंसुद्धा ह्याची उपलब्धी त्यांना होऊ शकते. कारण त्यांनाही खूप आवड आहे. कारण ऑल ओव्हर वर्ल्ड आपल्या ह्या सगळ्या भारतीय शास्त्रीय नृत्यकला या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्या अतिशय आवडीने तिकडची लोकं पण शिकतात. तर त्यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे की ते ऑनलाईन परीक्षा देणं त्यांना शक्य आहे. त्यामुळे हे जग खूप जवळ आलं आहे आणि त्यामुळे ह्याचा स्कोप वाढतो आहे. तर त्यामुळे ह्याचा जरूर लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता एक भाग असा येतो की ह्या परीक्षांची तयारी. तर आता अनेक इन्स्टिट्यूट्स प्रत्येक शहरामध्ये आहेत आणि अनेक उत्तम शिक्षक यामध्ये कार्यरत आहेत आणि क्वालिफाईड असे शिक्षक आहेत. तर ह्या शिक्षकांच्या अंडर तुम्ही हे शिक्षण पूर्ण करू शकता. आणि तसंच आता एक मी मुद्दा असा मांडते की मध्यंतरी पॅन्डेमिक होतं. तर तो काळ म्हणजे खूप अडचणीचा होता किंवा म्हणजे कलाकारांसाठी स्पेशली खूपच अडचणीचा होता की अचानक इन्कम बंद झालं होतं, अचानक सगळे परफॉर्मन्सेस थांबले होते, सगळंच जग थांबलंच होतं. तर त्यामध्ये ही पण कला ह्याच्यावरती सुद्धा बराच परिणाम झाला. पण मी म्हणेन की एक पॉझिटिव्ह असा परिणाम झाला की टेक्नॉलॉजीचा ज्यांनी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली तर त्यांचं ॲक्च्युली त्या काळामध्ये त्यांची खूप चांगली डेव्हलपमेंट झाली. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स खरं तर आधीपासून आहेत शिकवण्याचे, पण तिथे लोकांनी फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण ह्या अडचणीच्या काळामध्ये हे प्लॅटफॉर्म्स खूपच वरती आले. म्हणजे ऑनलाईन लर्निंग, ऑनलाईन टीचिंग हे जे आहेत. आता तर युडेमी आणि ह्याच्यासारखे प्लॅटफॉर्म्स निघालेत की ज्याच्या थ्रू तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असा तुम्ही तिकडनं तुमच्या शिक्षकाशी कनेक्ट होऊ शकता. म्हणजे शिक्षक जर ट्रॅव्हल करत असेल तर तरीही तो सुद्धा कनेक्टेड राहू शकतो. तर त्यामुळे ती एक गॅप पूर्णपणे मिटली आहे. म्हणजे शिक्षक आणि स्टुडंट ह्यामधली ती गॅप्स पूर्णपणे मिटली आहे. त्यामुळे
शिक्षण घेणं हे सहज शक्य झालं आहे आणि तुम्हाला काही एम्पॅनल्ड गुरु असतात. म्हणजे ICCR ही जी संस्था आहे, म्हणजे गव्हर्नमेंट बॉडी आहे, त्याच्यावरती एम्पॅनल्ड आर्टिस्ट्स असतात आणि शिक्षक असतात. तर त्याच्यावर तुम्ही पण आपली एम्पॅनल्डमेंट तुम्ही करून घेऊ शकता. तर त्याच्याद्वारे तुम्हाला ॲक्च्युली फॉरेनमध्ये जाऊन पण शिकवता येतं, अशी तरतूद आहे. तर तुम्ही तिथे त्या देशांमध्ये जाऊन शिकवू शकता किंवा तिथले स्टुडंट्स भारतामध्ये पण येऊ शकतात आणि त्यांना तिथे एम्पॅनल्ड शिक्षक दिसतात, तर ते चूज करू शकतात त्यांना की कोणाकडे त्यांना शिकायचं आहे, कुठल्या भागात जाऊन शिकायचं आहे. तर हे ते चूज करू शकतात आरामात. तर अशी ही उपलब्धी आहे. तर शिक्षण हे सहज शक्य झालं आहे आणि अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये आज दिलं जातं. कारण ही कला उत्तम तऱ्हेने जोपासणं आणि त्याचा प्रचार प्रसार केला जात आहे. तर त्याचा दर्जा हा पण खूपच उंचावला आहे. तर ह्याचा एक ठराविक अभ्यासक्रम पण असतो. म्हणजे प्रॅक्टिकल लर्निंग तर आहेच आहे. म्हणजे ती नृत्यशैली शिकणं म्हणजे बेसिक्सपासनं ते त्याच्या पूर्ण ॲडव्हान्स लेवलपर्यंत त्यातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे नृत्य आणि नृत्य असे 2 भाग येतात. तर नृत्य म्हणजे प्युअर डान्स आणि नृत्य हे अभिनय हा भाग. तर हा सगळा सिलेबस तर असतोच. तो सिलेबस फिक्स केलेला असतो. किंवा आणखी एक ह्याच्यामध्ये स्कोप असा आहे की जसं मी आधी उल्लेख केला होता की तुम्ही थेरॉटिशियन होऊ शकता, तर तसं तुम्ही आर्ट क्रिटिक पण होऊ शकता. तर समीक्षा म्हणजे क्रिटिसिझम हा पण एक त्यामध्ये सब्जेक्ट शिकवला जातो की ज्याने तुम्ही नृत्याचे कार्यक्रम किंवा फेस्टिवल्स तुम्ही त्याचं ॲनालिसिस करू शकता आणि ते तुम्ही मीडियाजमध्ये तुम्ही लिहू शकता. आणि हे आता मीडिया जो आहे तो म्हणजे वर्तमानपत्र, आणि हेच वर्तमानपत्र ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. तर ह्यामध्ये लिहिणं बेसिकली, तर हा तुम्ही आर्ट क्रिटिक म्हणून एक करिअर म्हणून पण डेव्हलप करू शकता, कारण तुमच्यामध्ये ते लिहिण्याचे गुण असतात. तर त्यामुळे समीक्षक म्हणून तुम्ही डेव्हलप होऊ शकता आणि समीक्षा ही तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये सुद्धा शिकवली जाते. किंवा आणि त्याच्यामध्ये काही युनिव्हर्सिटीजमध्ये डान्स थेरपी किंवा आर्ट थेरपी हे सुद्धा शिकवली जाते. तर हा एक वेगळा शिक्षणाचा एक भाग म्हणून त्यामध्ये इन्क्ल्यूड केला जातो. तर असा एक परिपूर्ण असा हा एक अभ्यासक्रम नृत्याचा हा ह्या पदव्युत्तर आणि काही जे काही सर्टिफाईड कोर्सेस आहेत त्यामध्ये सामावलेला आहे. आणि आत्ताच्या घडीला, आत्ताच्या आधुनिक काळामध्ये ह्यामध्ये ॲक्च्युली व्हिडिओग्राफी, ऑडिओ एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग ह्या पण गोष्टी किंवा सोशल मीडिया हँडलिंग, तर किंवा ग्राफिक डिझायनिंग, ॲनिमेशन अशा पण गोष्टी शिकवल्या जातात की ज्या तुमच्या मे बी तुम्ही प्रोडक्शन्स करता त्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. तर अशा अलाइड गोष्टी पण त्यामध्ये आजकाल इन्क्ल्यूड करतात तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. तर असा एक परिपूर्ण असा अभ्यासक्रम तुम्हाला ह्यामुळे अभ्यासता येतो आणि तुम्ही एक सक्षम कलाकार म्हणून तुम्ही बाहेर पडता. ही जी आपल्याला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जी सर्टिफिकेट्स मिळतात, तर जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असताना जेव्हा ह्या परीक्षा देता, तेव्हा त्याच्या एक 2-3 परीक्षा जर तुम्ही दिल्या असतील, तर त्याचा एक आजकाल फायदासुद्धा आहे की ते तुम्हाला क्रेडिट्स तुमच्या फायनल जे एक्झाम असते त्या मार्कांमध्ये ते ॲड होतात. तर त्यामुळे हा सुद्धा एक फायदा आहे. म्हणजे ज्या मुलीला डान्सची खूप आवड आहे, तर म्हणजे मला असं वाटतं की इयत्ता 10वी 9वी 10वी झालं की बरेचसे पालक ना थांबवतात, नृत्य थांबवतात किंवा गाणं शिकत असेल तर ते थांबवतात, नाही तिला अभ्यास पूर्ण करू देत. पण खरं तर ह्याचा उलट परिणाम आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीची गोष्ट शिकत असता, तेव्हा ते शिकल्यामुळे किंवा त्याच्यावर मेहनत घेतल्यामुळे तुमचं ॲक्च्युली तुम्ही रिफ्रेश होता आणि तुम्ही बाकी अभ्यास करायला पण तुम्ही सक्षम होता किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कारण डान्स ही अशी कला आहे की मी म्हणेन त्यात 4 C's आहेत. म्हणजे त्या कोणत्या तर कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, क्रिएटिव्हिटी अँड कॉन्फिडन्स तुम्हाला त्यांनी येतो. कारण ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम तऱ्हेने तुमच्या डेव्हलप होत असतात. तर हे कॉन्सन्ट्रेशन, कोऑर्डिनेशन तुम्ही अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला कामी येतं. आणि हा
खरा मूल्यात्मक खरं त्याचा फायदा आहे की जेव्हा तुम्ही तुमचे हे छंद जोपासता. आणि मी म्हणेन की हा छंद नंतर जेव्हा करिअरमध्ये कन्व्हर्ट होतो तेव्हा त्याचा खरा आनंद असतो. कारण कुठलीही गोष्ट तुमची जेव्हा तुम्ही करिअर करताना जर ती पॅशन असेल तुमची, तर त्यामध्ये तुम्ही जास्त सखोल काम करू शकता, आवडीने काम करू शकता. तर मला असं वाटतं की 9वी 10वी किंवा 12वीचा बाऊ करू नये. म्हणजे रादर ती मुलं जास्त फ्रेश राहतील आणि आणि त्यांना केवळ क्रेडिट्स मिळतायत म्हणून त्यांना परीक्षांना बसवायची पण तुम्ही म्हणजे बळजबरी पण करू नका, हेही मी म्हणेन. कारण बरेचदा असं होतं की जबरदस्ती पण केली जाते. बरं त्या मुलीला आवडतंय ना, मग आवड म्हणून फक्त येऊ देत. 9वी 10वी असू देत किंवा 12वी असू देत किंवा इंजिनिअरिंग करत असू देत, तर तिला आवडीने ते शिकू देत. तिला परीक्षेची बळजबरी करू नका. परीक्षा ह्या कुठल्याही वयात म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तर परीक्षा तुम्ही कुठल्याही वयामध्ये देऊ शकतात. युनिव्हर्सिटीजना मी म्हणेन की काहीतरी एज लिमिट आहे, रेस्ट्रिक्शन असतं की 25व्या किंवा 28व्या किंवा 30व्या वयापर्यंतच तुम्ही ह्या सगळ्या पदव्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. पण ज्या महिला आहेत किंवा इव्हन पुरुष आहेत की ज्यांना पहिल्यापासून आवड असते, त्यांचं राहून गेलेलं असतं शिकायचं, ते जेव्हा पुढे जाऊन शिकतात किंवा त्यांच्या ह्याच अभ्यासक्रमामुळे, कारण त्यांनी सायन्स घेतलेलं असतं किंवा इंजिनिअरिंग करत असतात, पण मनात कुठेतरी ती पॅशन असते, राहून गेलेलं असतं आणि त्यांना पुढे जाऊन ते शिकायचं असतं. तर त्यासाठी म्हणजे त्यांना ह्या परीक्षा म्हणजे गांधर्व महाविद्यालयाच्या स्पेशली किंवा हे सर्टिफिकेट कोर्सेस जे आहेत ठिकठिकाणी, ते कुठल्याही वयामध्ये करता येतात. कारण कला शिकण्यासाठी किंवा कला जोपासण्यासाठी वय हे रेस्ट्रिक्शन नाही आहे. तर मला असं वाटतं की जरी ते टक्के वाढत असले किंवा काय, तरी म्हणजे ते पूर्णपणे त्या मुलीचं किंवा मुलाचं कन्सेंट असावं. म्हणजे तिला जर परीक्षा द्यायची असेल तर देऊ देत. केवळ कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, मग माझे टक्के वाढणार आहेत म्हणून तिला कृपया बळजबरी पण करू नका. तर हा पण मी एक कळकळीचा सल्ला देईन. तर कारण तो एक छंद हे म्हणजे लीजर किंवा टाईमपास नसतो. छंद हा छंद असतो आणि तो छंद हा करिअरसुद्धा होऊ शकतो. तर ही शक्यता आहे त्याच्यामध्ये. तर एवढंच माझं म्हणणं राहील. आता ह्या नृत्यकलेमध्ये तुम्ही करिअर करत असताना मी जसं म्हणाले की तो तुमचा पहिला छंद असतो आणि मग तुमचं ते करिअर होतं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये आनंद घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये सस्टेन होण्यासाठी मी म्हणेन काही गुण अंगी बाळगावे लागतात किंवा ते मुळात असावे लागतात. ती म्हणजे जिद्द, चिकाटी, अजिबात खचून न जाणं, एक सेल्फ मोटिवेटेड असणं, म्हणजे अंतःप्रेरणा आपली जागृत ठेवणं सतत. तर हे अतिशय आवश्यक असतं आणि कसोशीने मेहनत घेणं, कारण ह्याच्यामध्ये खूप रियाज करावा लागतो. तुम्हाला आधी ती कला आत्मसात करण्यासाठी खूप रियाज करावा लागतो. ती घट्ट तुमच्यामध्ये मुरवावी लागते आणि मग तुम्ही जेव्हा दुसऱ्या कलांबरोबर त्याचा संगम साधता, तेव्हा त्याचा तुम्हाला फायदा होतो त्या रियाजाचा. आणि रियाज तुम्ही एका ठराविक काळामध्ये जेवढा कराल, जेवढा जास्त कराल, तो तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला टिकेल. म्हणजे तो रियाज तुम्हाला कामी येईल, उपयोगी होईल. तो असं एक आपण तिजोरीमध्ये एक आपण काहीतरी ठेवतो ना जपून, काहीतरी एक सोनं ठेवतो किंवा काही ॲसेट असते, तर हा रियाज म्हणजे तुमची ॲसेट आहे असं समजा. आणि मग तो तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला तो उपयोगी पडेल. तर रियाज चिकाटीने करणं आणि त्यातलं सखोल ज्ञान घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर त्यासाठी काही शिस्तबद्धता, म्हणजे काही डिसिप्लिन्ड तुमची जीवनशैली असणं किंवा स्वतःचं स्वास्थ्य राखणं. कारण फायनली तुम्ही परफॉर्मर आहात किंवा ही परफॉर्मिंग आर्ट आहे आणि तुम्ही स्टेजवर जाता, तर तुमचं सौष्ठव तुम्ही जपणं. तर ह्यासाठी आवश्यक असे व्यायाम करणं, मानसिक आणि शारीरिक तुमचं स्वास्थ्य तुम्ही सांभाळणं, तुमचं डाएट सांभाळणं, ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक ठरतात. त्यानंतर जसं म्हणलं की वेळेची शिस्त ही लावलीच पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेत
पूर्ण करणं, म्हणजे तुमची क्लासेसची वेळ, क्लास घेण्याची वेळ किंवा तुमची रियाजाची एक वेळ असते किंवा तुमचं काही सोशल लाईफ असेल तर हे सगळं एक टाईम डिव्हिजन म्हणू ते अत्यंत आवश्यक असतं. तर सगळ्यात मोठं म्हणजे अंतःप्रेरणा आणि ह्यानेच तुम्ही पुढे जाणं. तुमच्या अवतीभोवती खूप कॉम्पिटिशन असते. खूप कलाकार आता आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्येच मी म्हणेन की गर्दी खूप आहे. पण त्या गर्दीमध्ये तुम्ही स्वतःला सस्टेन करून त्याच्या वर उठण्याचा प्रयत्न कसा कराल ह्याचा तुम्ही कायम विचार केला पाहिजे. तर त्यामुळे ह्यासाठी जिद्द, चिकाटी, अंतःप्रेरणा हेच मी म्हणेन की ह्याचा मंत्र आहे. मला वाटतं की जेव्हा एखाद्याला नृत्यामध्ये करिअर करावंसं वाटतं, म्हणजे हा करिअरचा टप्पा हा खूप पुढे येतो. म्हणजे त्याआधी खूप वर्ष गेलेली असतात. म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये करावं ही प्रेरणा तुमच्यामध्ये येणं ह्याच्यासाठी पण काही काळ जावा लागतो. म्हणजे काही जणं ग्रॅज्युएशन एका विषयामध्ये केलेलं असतं, पण ते परत डबल ग्रॅज्युएशन करतात. तेव्हा त्यांना रिअलाईज होतं, अरे मला ह्याच्यामध्ये खूप आवड आहे, तर मी ह्याचा आणखी सखोल अभ्यास करते आणि मी याची पदवी धारण करेन. तर त्यासाठी ते असं बरीच त्याची मॅच्युरिटी तुम्हाला नंतर येऊ शकते. तर त्यासाठी तुमच्यात ते बळ हवं की म्हणजे कधी-कधी असं होऊ शकतं की पालकांना त्याचा अवेअरनेस नसतो. तर पालकांशी त्याचा संवाद साधणं किंवा जर पालकांना अवेअरनेस नसेल की ह्यामध्ये काय स्कोप आहे, तर तो तुमच्या शिक्षकांशी आणि त्यांचा एक संवाद साधणं हे आवश्यक असतं. तर हे एक आव्हान असू शकतं की तुम्हाला घरून कदाचित पाठिंबा मिळणार नाही. कारण अशा काही समजुती पूर्वी होत्या की स्पेशली मुलांच्या बाबतीत मी म्हणेन की एखादा तबल्यात करिअर करणारा असेल किंवा एखादा इव्हन नृत्यामध्ये करिअर करणारा मुलगा असेल, तर त्याला स्पेशली घरातनं पाठिंबा मिळणं अवघड असतं की ह्यात काय तू करिअर करणार, त्यापेक्षा तू बँकेत नोकरी कर किंवा असं. तर हे अगदीच सहज बोललं जाऊ शकतं. पण ह्यासाठी तुम्हालाच स्वतःमध्ये बळ हवं आणि कॉन्फिडन्स हवा. कारण असतात ह्यात अप्स अँड डाऊन्स असतात आणि जसं संगीत किंवा नृत्याच्या क्षेत्रात आहे तसं बाकीच्या पण क्षेत्रात आहे. कुठे म्हणजे शाश्वती कुठे आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे आज कुठलेही प्रकारचे जॉब्स तुमचे सहज तुमच्या हातनं निघून जाऊ शकतात. इथे मला असं वाटतं की हे चॅलेंजिंग नक्की आहे, पण हे तुमचं स्वतःचं आहे. त्यामुळे आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन तुमचं हे करिअर डेव्हलप करू शकता. म्हणजे शिक्षण देणं किंवा परफॉर्म करणं किंवा त्यामधल्या ह्या शक्यता शोधणं हे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन करू शकता. तर ही आव्हानं तुम्हाला पेललीच पाहिजेत, कारण शाश्वती ही कुठल्याच क्षेत्रात नाही असं मी म्हणेन. तर त्यामुळे स्पेशली कलेच्या क्षेत्राकडे असं बघितलं जातं की ह्यात काहीतरी आर्थिक तुम्ही कसं प्राबल्य मिळवणार. कारण बेसिकली पूर्वीपासनं थोडंसं असंच आहे की हे पॅट्रोनेज असतं ह्याला. म्हणजे कशावर तरी अवलंबूनच असतं, फंडिंगवरच अवलंबून असतं. तर असं नाही आहे, तुम्ही सेल्फ सस्टेन पण होऊ शकता ह्याच्यात. अर्थात त्याच्यासाठी कष्ट हे आहेच आहेत, तुम्हाला सहज कुठलंच काही साध्य होत नाही. आणि हेच ह्याच्यातलं आव्हान आहे की पहिलं आव्हान हे की ती कला साध्य करणं, ह्याच्यासाठी पण खूप साधना लागते आणि त्याच्या पुढे जाऊन त्यामध्ये करिअर करणं हा पण तितकाच चॅलेंज आहे. कारण तुम्हाला जिद्द आणि चिकाटी लागते आणि तुम्हाला तुमचा मार्ग योग्य त्यामध्ये शोधावा लागतो. तर हे आव्हान तुम्हाला स्वीकारलंच पाहिजे. तर मी म्हणेन केवळ तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवा. त्याच्यानंतर काही सामाजिक परंपरा, रूढी वगैरे असतात. तर त्या पण तुमच्या करिअरच्या मध्ये येणार नाहीत ना, हे पण म्हणजे ते आव्हानात्मक असतं कधी-कधी. तर त्याच्यावर पण तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याच्यापासून पण थोडंसं दूर राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्याच्यात ह्या क्षेत्रामध्ये मी म्हणेन की खूप
निगेटिव्हिटी पण डेव्हलप होऊ शकते. म्हणजे स्पर्धा खूप असते. म्हणजे मी जसं म्हणाले, की प्रत्येक क्षेत्रामध्ये ती स्पर्धा ही आहेच आहे. तर त्या स्पर्धेपासनं स्वतःला लांब ठेवणं, निगेटिव्हिटीपासनं लांब ठेवणं हे अतिशय आवश्यक असतं. तर त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं हे जरुरी आहे. तर नृत्य ह्या क्षेत्रामध्ये करिअर हा खरंच खूप आता मोठा विषय झालेला आहे. त्याचा स्कोप वाढलेला आहे. मी बऱ्याच तुमच्याशी गप्पा केल्या आणि मला वाटतं की तुम्ही नक्की ह्या क्षेत्राकडे पाऊल टाकाल आणि पॉझिटिव्हली पाऊल टाकाल. तर जे कोणी ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहे, करिअर करू पाहत आहे, त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्ते. गेल्या 10 वर्षातील बदल. अनेक वर्ष नृत्य हा छंद किंवा केवळ करमणुकीचा प्रकार मानला जात होता. पण नृत्यगुरू आणि दिग्गजांच्या सततच्या प्रयत्नांमुळे गेल्या दशकभरात नृत्याला मान मिळालाय. विविध प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर वाढता एक्सपोजर यामुळे आता हा केवळ छंद न मानता एक गंभीर कला प्रकार मानला जातो. नृत्य महोत्सवांना आता सरकारी निधी, जनतेचं कौतुक मिळतं. यामुळे नृत्य हा केवळ छंद असल्याचा अडथळा दूर होण्यास मदत झाली असून विद्यार्थ्यांना करिअर म्हणून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. विविध नृत्य प्रकार: कथक, भरतनाट्यम, ओडिसी, गोटीपुवा, छाऊ, कथकली, मोहिनीअट्टम, मणिपुरी, कुचिपुडी या सर्व नृत्य प्रकारांमध्ये समान घटक म्हणजे गुंतागुंतीचं पदसंचलन आणि चेहऱ्यावरील हावभाव. उपलब्ध पदवी अभ्यासक्रम: बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन डान्स, मास्टर ऑफ फाईन आर्ट्स इन डान्स, डिप्लोमा इन डान्स. बॅचलर आणि मास्टर्स डिग्रीसाठी अग्रगण्य संस्था: ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, MES कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, MIT ADT विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. भरता ललित कला व संस्कृती महाविद्यालय मुंबई, नालंदा नृत्य संशोधन संस्था मुंबई, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मिरज आणि वाशी, PES युनिव्हर्सिटी बंगळूर, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अमृतसर, कोलकाता, तेलंगणा, मणिपूर, केरळ येथील विद्यापीठांमध्ये नृत्यासाठी बॅचलर आणि मास्टर्स अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. TISS मुंबई आणि CMTAI 9 क्रिएटिव्ह मूवमेंट थेरपी असोसिएशन इंडिया, संचेती हेल्थकेअर इन्स्टिट्यूट पुणे, आर्ट्सफिअर इन्स्टिट्यूट पुणे डान्स थेरपीसाठी. पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम: कथक केंद्र, नवी दिल्ली, श्रीराम भारतीय कथक केंद्र, दिल्ली, कलाक्षेत्र चेन्नई, नालंदा नृत्य संशोधन संस्था मुंबई. परीक्षा: गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या गांधर्व शालेय परीक्षा राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. ते विविध पातळ्यांवर उपलब्ध आहे. म्हणजेच प्रारंभिक ते संगीत आचार्य अर्थात PhD या स्तरांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतात अगदी इतर काही देशांमध्येही त्याची केंद्र आहेत. परीक्षा ऑनलाईनही घेतल्या जातात. परीक्षा या पुढील स्वरूपाच्या असतात: लेखी, प्रात्यक्षिक आणि मौखिक. वर्गात नियमित हजेरी आणि शिक्षकांच्या किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे आवश्यक आहे. शिस्त आणि स्वयंप्रेरणा, सर्जनशीलता, कलात्मक अभिव्यक्ती, लवचिकता, वर्षानुवर्ष प्रयत्न करण्याची तयारी या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम UGCच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आहेत. नृत्य जगात या पदव्यांना अतिशय महत्त्व आहे. करिअर: विद्यार्थी एकल नृत्य सादर करून स्वतःला प्रस्थापित करू शकतो आणि रंगमंचीय आविष्कार प्रस्तुत करू शकतो. नृत्य कंपनीत सामील होऊन प्रतिष्ठित कार्यक्रम किंवा उत्सवांमध्ये समूह प्रदर्शन करता येतं. नृत्य शिक्षक म्हणून आपल्याला एखाद्या शाळेत किंवा स्वतःच्या संस्थेमध्ये काम करता येतं. नृत्य दिग्दर्शक म्हणून वेगवेगळे इव्हेंट्स, व्हिडिओज किंवा चित्रपटांमध्ये तुम्ही कोरिओग्राफर बनू शकता आणि वेगवेगळ्या स्टाईलचे प्रयोग करून आपली प्रतिभा दाखवू शकता. संगीत, चित्रपट, रंगभूमी, दृश्यकला अशा इतर कला प्रकारांशी
आंतरविद्याशाखीय सहकार्य करता येतं. जगभरातील नृत्य महोत्सव आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतल्यास संपर्क वाढतो आणि अशा प्रकारे नवीन संधी निर्माण होतात. डान्स थेरपिस्ट म्हणून शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी मदत करता येऊ शकते. नृत्य कंपनी किंवा स्टुडिओ प्रशासक म्हणून दैनंदिन प्रशासकीय बाबींचं व्यवस्थापन करता येतं. कला समीक्षक, मुद्रित किंवा ऑनलाईन माध्यमांमधील कामगिरीचं पुनरावलोकन करता येतं. नृत्यात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर आणि नेट सेट उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही विद्यापीठात डान्स प्रोफेसर म्हणून काम करता येतं. सरकारी फेलोशिपच्या मदतीने विद्यार्थी संशोधन कार्य करू शकतात. ICCR आणि दूरदर्शनच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कलाकारांची निवड केली जाते. उत्पन्नाची श्रेणी ही व्यक्तीच्या अनुभव आणि कौशल्यावर अवलंबून असते. आव्हानं: शारीरिक कठोर परिश्रम, दुखापतीचा धोका आणि स्पर्धा, सामाजिक धारणा, प्रारंभिक आर्थिक आव्हानं यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.